नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आपल्या व्हेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषध असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील, सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे। यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे व आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेद कंपनीच्या लिक्विड रेस्टोबल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत। या औषधाचा वापर आपण कुठे करायचा, या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना काय फायदा होतात व या औषधाचा डोस आपण किती द्यायचा। पशुपालक मित्रांनो, लिक्विड रेस्टोबल हे एक आयुर्वेदिक औषध आहे। यामुळे या औषधाचा आपल्याला कुठलाही साइड इफेक्ट पाहायला मिळत नाही। तसेच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी याचा आपल्याला चांगला फायदा होतो। त्यासोबतच या औषधाचा आणखी फायदा म्हणजे ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येतो, तणाव येतो, तो कमी करण्यासाठी, त्यामधून पशूंना बाहेर काढण्यासाठी आपण या औषधाचा वापर करू शकतो। यामध्येही आपल्याला या औषधाचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो। त्यासोबतच या औषधाचा आणखी एक फायदा म्हणजे या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना जी वाढीची गरज आहे ती करण्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो। पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया या औषधाचा वापर आपण कुठे करायचा। पशुपालक मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये जे व्हॅक्सिनेशन करतो, एखादी लस देतो, मग यामध्ये खुरकुदाची लस असेल किंवा HS ची लस असेल, तसेच ब्लॅक क्वार्टर असेल किंवा ब्रुसेलोसिस असेल, सोबतच थायलोरियासिसची असेल किंवा आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये जी लस देतो, त्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरावरती जो ताण येतो तो दूर करण्यासाठी, सोबतच आपण जे व्हॅक्सिनेशन केलेलं आहे त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळण्यासाठी आपण लिक्विड रेस्टोबलचा वापर करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, ज्यावेळेस आपले पशु आजारी पडतात किंवा त्यांना कुठले इन्फेक्शन होते, त्यामध्ये मग बॅक्टेरियल इन्फेक्शन असो किंवा व्हायरल इन्फेक्शन असो किंवा प्रोटोझोअल इन्फेक्शन असो किंवा इतर कुठल्याही आजार असो, या सर्व आजारांमधून पशूंना लवकर बाहेर काढण्यासाठी व त्यांना पूर्वस्थितीत आणण्यासाठी आपण लिक्विड रेस्टोबलचा वापर केल्यास आपल्याला चांगला फायदा होतो। त्यासोबतच आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती वाढवून लिक्विड रेस्टोबल आपल्या पशूंना वारंवार आजारी पडण्यापासूनही वाचवण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळते। तसेच पशुपालक मित्रांनो, लिक्विड रेस्टोबलचा आणखी एक फायदा म्हणजे ज्यावेळेस आपले पशु स्ट्रेसमध्ये येतात, म्हणजे तणावामध्ये येतात, मग तो कुठल्याही प्रकारचा असो, मेंटल स्ट्रेस असो, मॅनेजमेंटल स्ट्रेस असो किंवा एखाद्या आजारांमुळे आपल्या पशूंवरती आलेला स्ट्रेस असो किंवा वातावरणामध्ये जो बदल झाला आहे यामुळे आलेला आपल्या पशूंमध्ये स्ट्रेस असो, या सर्व ठिकाणी आपण लिक्विड रेस्टोबल या औषधाचा वापर करू शकतो। यामध्ये मग समजा आपल्या इकडे आता सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे, यामुळे आपल्या इकडे ऊन वाढलेले आहे, त्यामुळे मग पशूंमध्ये हीट स्ट्रेस येतो व तो नंतर हीट स्ट्रोकमध्ये बदलतो। हीट स्ट्रेसमुळे आपले पशु धापा टाकतात, त्यांना श्वास घ्यायला अडचण निर्माण होते, ते जीभ बाहेर काढून श्वास घेतात, तसेच त्यांच्या तोंडामधून लाळ गळते। ही सर्व लक्षणे हीट स्ट्रेसची। या ठिकाणी आपण आपल्या पशूंना लिक्विड रेस्टोबल हे औषध देऊन त्यांना या स्ट्रेसमधून बाहेर काढून लवकरात लवकर पूर्वस्थितीत आणण्यासाठी मदत करतो। त्यासोबतच वातावरण बदलामध्ये दुसरा स्ट्रेस म्हणजे आपल्याकडे समजा जास्त थंडी वाढली किंवा पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस आला, यामध्येही आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव येतो। यामुळे आपले पशु दूध कमी देतात किंवा चारा कमी खातात। या ठिकाणी आपण लिक्विड रेस्टोबल या औषधाचा वापर करू शकतो। यामध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट याचा पाहायला मिळतो। त्यासोबतच ज्यावेळेस आपण नवीन पशु खरेदी करतो, यामुळे त्यांची जागा बदललेली असते, त्या ठिकाणचे वातावरण बदललेले असते, यामध्ये जरी आपण यामध्येही आपल्या पशूंना स्ट्रेस येतो, यामध्येही आपण लिक्विड रेस्टोबल या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतो। त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस मॅनेजमेंटल स्ट्रेस येतो, म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये समजा चारा पाणी करण्याचा जो टायमिंग आहे तो चुकला किंवा इतर काही कारण असतील, यामुळे जो स्ट्रेस होतो या ठिकाणी सुद्धा आपण लिक्विड रेस्टोबल औषधाचा वापर करू शकतो। तसेच आपण आपल्या पशूंमध्ये काही मानसिक तणाव असेल किंवा एखाद्या आजारामध्ये पशु असेल,
आपण त्यांना आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून ट्रीटमेंट करत असाल त्यावेळेसही आपले पशु तणावामध्ये येतात, किंवा आपण त्यांना अँटीबायोटिकचे इंजेक्शन वगैरे वापरत असाल त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये तणाव येतो. या सर्व ठिकाणी आपण लिक्विड रेस्टोबल या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो. पशुपालक मित्रांनो, लिक्विड रेस्टोबलचा उपयोग आपल्या पशूंमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो. तसेच आपले जे मेल पशु आहेत त्यांच्यामध्ये त्यांची सेक्स पॉवर वाढवण्याचे कामही लिक्विड रेस्टोबल चांगल्या पद्धतीने करते. तसेच आपले जे फिमेल पशु आहेत यांच्यामध्येही त्यांच्या फर्टिलिटी संदर्भात जे प्रॉब्लेम आहेत त्यामध्येही लिक्विड रेस्टोबल आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करते. तसेच आपले जे जास्त दूध देणारे पशु असतात त्यामध्ये आपण जास्त दूध दिल्यामुळे पशूंच्या शरीरामधील जे विटॅमिन मिनरलची कमतरता आहे ती जास्त होते. त्यामुळे आपण त्यांना मिनरल मिक्सचर देतो, परंतु त्या काही वेळेस त्यांचे दूध वाढत नाही किंवा त्यांची तब्येत सुधारत नाही. त्या ठिकाणी आपण लिक्विड रेस्टोबल या औषधाचा वापर करू शकतो. पशुपालक मित्रांनो, लिक्विड रेस्टोबल बाबत थोडक्यात सांगायचे म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये कुठली वॅक्सिनेशन केलं असेल, लस दिली असेल, किंवा आपले पशु कुठल्याही आजारामध्ये असतील, किंवा आपल्या पशूंना आपल्याला त्या आजारातून बाहेर काढायचे असेल, तसेच आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल, या सर्व ठिकाणी आपण लिक्विड रेस्टोबल या औषधाचा वापर करू शकतो. त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, लिक्विड रेस्टोबल या औषधाचा आणखी एक फायदा म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या पशूंना जंत निर्मूलनाची औषधे देतो त्यामध्येही आपण ज्यावेळेस जंत निर्मूलनाची औषधे दिलेली आहेत त्यानंतर आपण त्यांना लिव्हर टॉनिक देतो, त्यावेळेसही आपण लिव्हर टॉनिक सोबत लिक्विड रेस्टोबल हे औषध दिल्यास यामध्ये आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो. पशुपालक मित्रांनो, लिक्विड रेस्टोबलच्या डोस बद्दल जर सांगायचे झाले तर आपण आपल्या गायी, म्हैस, घोडा, उंट जे मोठे जनावरे आहेत यांच्यामध्ये दिवसातून 50 ml सकाळी आणि संध्याकाळी 1 ते 2 वेळा आपण देऊ शकतो. तसेच आपण जर आपल्या कालवडींमध्ये वापरणार असाल तर आपण 15 ते 25 मिली दिवसातून 2 वेळा याप्रमाणे देऊ शकतो. तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण 10 ते 20 मिली दिवसातून 1 ते 2 वेळा याप्रमाणे आपण देऊ शकतो. पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.